नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाग्धारा युट्यूब वाहिनीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरती काही प्रश्नसंच. हे जे प्रश्न आहेत हे एमपीएससी पोलीस भरती, PSI, STI, तलाठी भरती याकरता अतिशय महत्वाचे आहेत. अशाच पद्धतीचे किंवा यासारखे हे प्रश्न अनेकदा या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न, पण त्या अगोदर आठवण करून देतो, आपला चॅनल जर कोणी लाईक करायचं राहिलं असेल तर नक्की तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्या शेजारची घंटी सुद्धा दाबा, कारण हे व्हिडिओ बनवताना या पाठीमागे कष्ट मात्र भरपूर असतात. चला तर वेळ न दवडता पाहूया आजचा पहिला प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? पर्याय आहेत अप्सरा, सायरस, वसई आणि ध्रुव. या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रातली पहिली अणुभट्टी म्हणून अप्सरा हिला ओळखलं जातं. अप्सरा अणुभट्टी हिची स्थापना ही 1956 साली झाली व ती पहिली अणुभट्टी आहे आणि ती पहिली अणुभट्टी तारापूर इथं आहे. महाराष्ट्राच्या भूगोल प्रश्नसंच मध्ये प्रश्न क्रमांक 2 आहे, सीताफळ पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? पर्याय आहेत राजेवाडी, दौलताबाद, सिंधुदुर्ग, वसई. या प्रश्नाचं उत्तर आहे सीताफळ या पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन हे दौलताबाद येथे होते. तर अंजीर याचं जे उत्पन्न आहे ते राजेवाडी इथं होते. द्राक्ष हे जे आहे हे नाशिकमध्ये सर्वात जास्त उत्पन्न होते. चिक्कूचे उत्पन्न हे घोलवड, डहाणू इथे सर्वात जास्त उत्पन्न होते. तसेच कलिंगडाचे सर्वात जास्त उत्पन्न हे अलिबाग येथे होते. मोसंबी, श्रीरामपूर इथं त्या सर्वात जास्त उत्पन्न होतं. तर आपल्याला अशा प्रकारचे पिके आणि त्याचे सर्वात जास्त उत्पादन कुठे होते याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये आपण पहिल्या क्रमांकाचा जिल्हा किंवा सर्वात शेवटच्या क्रमांकाचा जिल्हा या दृष्टीने अभ्यास करत असतो. मात्र अलीकडच्या काही काळामध्ये काही परीक्षांमध्ये महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा कोणता जिल्हा हे सुद्धा विचारले जातात. पर्याय आहे अमरावती, धाराशिव, पुणे व कोल्हापूर. या प्रश्नाचं उत्तर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून पुणे जिल्हा ओळखला जातो. तर पुणे जिल्ह्याचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते 15,642 चौरस किलोमीटर आहे व क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा हा अहमदनगर आहे. अहमदनगरचं जे क्षेत्रफळ आहे ते 17,413 चौरस किलोमीटर इतकं आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? पर्याय आहेत सातपुडा, सह्याद्री, बालाघाट व सातमाळ. या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर सीमेवरती सातपुडा पर्वतरांग आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत व सातपुडा पर्वत रांगेमुळे मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्याची जी सीमा आहे ती तयार झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वताला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पूर्व घाट, पश्चिम घाट, बालाघाट की घाटमाता? सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री व सावित्री या 5 नद्यांचा उगम कोठे होतो? 5 नद्यांचा उगम विचारलेला आहे. तर नद्यांचा उगम या अभ्यासाअंतर्गत हा प्रश्न येतो. पर्याय आहेत त्र्यंबकेश्वर, अमरकंटक, क्षेत्र महाबळेश्वर, यमुनोत्री. तर कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री व सावित्री या नद्यांचा उगम जो आहे तो क्षेत्र महाबळेश्वर इथं होतो. तसेच या 5 नद्यांचा उगम महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून जे महाबळेश्वर ओळखले जाते तिथे या नद्यांचा उगम होतो. त्र्यंबकेश्वर मध्ये गोदावरी, अमरकंटक इथे नर्मदा नदीचा उगम होतो. तर यमुनोत्रीमध्ये यमुना नदीचा उगम होतो. म्हणजे या पर्यायामधील सर्व नद्यांचा उगम कुठं होतं ते नीट लक्षात घ्या, नोंद करून घ्या किंवा या चॅनलचा जे स्क्रीन दिसत आहे त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला अभ्यासाकरता तुम्ही काढून घेऊ शकता.
पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात हिंदी विद्यापीठ कोणते आहे? कोठे आहे? तर पर्याय आहेत मुंबई, वर्धा, ठाणे व पुणे. हे हिंदी विद्यापीठ आपण महाराष्ट्रातील पाहतोय. तर याचं उत्तर आहे वर्धा. वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. याची स्थापना जी आहे ती 1997 साली झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय आहेत मुंबई, कोल्हापूर, नागपूर व पुणे. तर कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प हा नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. तर कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाची स्थापना ही 1947 साली झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, गोंदिया जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा येतो? पर्याय आहेत बालाघाट, कोल्हापूर, भंडारा व छत्तीसगड. आता पहिला जो आहे तो जिल्हा आपला नाहीच आहे, म्हणजे पर्याय राहिले शेवटचे 3. तर उत्तर आहे छत्तीसगड या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे म्हणजे गोंदिया. ओके, गोंदिया जिल्ह्याच्या. तर उत्तरेस कोणता घाट आहे? बालाघाट जिल्हा. दक्षिणेस भंडारा जिल्हा, दक्षिणेस भंडारा जिल्हा, पूर्वेस छत्तीसगड जिल्हा, पश्चिमेस चंद्रपूर. महाराष्ट्रातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? पर्याय आहेत सातारा, धुळे, भंडारा व नागपूर. या प्रश्नाचं उत्तर आहे धुळे. धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. साक्री सोलार पॉवर प्लांट की ज्याचं स्थान शिवाजीनगर साक्री तालुक्यामध्ये धुळे महाराष्ट्र इथं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रवरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय आहेत कृष्णा, गोदावरी, नर्मदा व यमुना. याचं उत्तर आहे गोदावरी. प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. तर गोदावरी नदीच्या अनेक उपनद्या आहेत ज्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, ज्यामध्ये दारणा, भोरा, मुळा, सरस्वती, कादवा, शिवना अशा प्रकारच्या समोर स्क्रीनवर दिसणाऱ्या त्याच्या उपनद्या आहेत. तर कृष्णा नदीच्या उपनद्या ज्या आहेत त्या येरळा, वारणा, नांदला, अग्रणी, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा इत्यादीच्या स्क्रीनवर दिसत आहे. तसेच नर्मदा नदीच्या उपनद्या या येरळा, वारणा, नांदला, अग्रणी, पंचगंगा यासारख्या आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? सध्याचे जिल्हे आपण विचारात घेत नाहीयेत, आपण विचारात घेतोय 1 मे 1960 रोजी. पर्याय आहेत 26, 36, 28 व 30. तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. पूर्वी 26 जिल्हे व 235 तालुके होते. पूर्वी म्हणजे आपण गोष्ट करतोय 1 मे 1960 रोजी. सध्या हेच ज्या जिल्ह्यांची संख्या आहे ते विभाजनानंतर 36 जिल्हे व 358 तालुके आहेत. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? हा प्रश्न आपण या अगोदर पाहिलेला आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 2 नंबरचा जिल्हा कोणता होता, त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. पर्याय आहेत ठाणे, मुंबई, अहमदनगर व पुणे. या पर्यायातील एका जिल्ह्याचं आपण क्षेत्रफळ सुद्धा पाहिलेलं आहे. तर अर्थातच याचं उत्तर आहे अहमदनगर. तर अहमदनगर या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वात कमी वृक्ष आहेत? पर्याय आहेत जालना, लातूर, कोल्हापूर व पुणे. तर या पर्यायांपैकी आपल्याला कमी भूभाग बघायचा आहे. तर याचं उत्तर आहे लातूर. या लातूर जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग हा वनाखाली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरण कोठे आहे? पर्याय आहे इचलकरंजी, धुळे, कोल्हापूर व पुणे. या प्रश्नाचं उत्तर आहे इचलकरंजी. तर कोल्हापूर जिल्हा हा विणकर सहकारी संस्था याच्यामध्ये इचलकरंजी ही पहिली सहकारी सूतगिरण इथे आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, अधिकाधिक शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.